नमस्कार, मी सारा जानवेकर द हिलिंग हबमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही वर्षांपूर्वी आम्ही वारी अंतरंगाची असा एक उपक्रम हाती घेतला होता. याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपली आषाढीची वारी पांडुरंगाच्या चरणी उद्या पोहोचतेच आहे, पण अंतरंगाची वारी कधी चालू होणार? अंतरंगाची वारी चालू करण्याचा हा सुवर्ण काळ उद्यापासून चालू होतोय, अर्थात आपला चातुर्मास. मग चातुर्मासाचं काय महत्त्व आहे ते बघण्याआधी अंतरंगाची वारी म्हणजे काय बघूया. वारी अंतरंगाचीच्या आजच्या पहिल्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक वारी आहे जी वर्षानुवर्ष, युगानुयुग, पिढ्यानपिढ्या पायी चालत चालत हे वारकरी करतातच आहेत. भक्तीचा महापूरच म्हणूया की त्याला. पण हीच वारी जसं आपल्याला पायी एक प्रवास शिकवते, त्या प्रवासात असंख्य गोष्टी शिकवते, तसं आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा, आपल्या आत्मिक प्रगतीचा एक प्रवास जो बाहेर नाही, तो आपल्या अंतरंगात करायचा आहे, तो आपल्या आतमध्ये करायचा आहे. आणि आपल्या अंतरंगातल्या पांडुरंगाची ही वारी म्हणजेच वारी अंतरंगाची. मग वारी अंतरंगाचीचा आजचा आपला विषय आहे, अर्थात उद्याची देवशयनी एकादशी. अलीकडेच एकाने प्रश्न केला होता की देवशयनी ते देव उठणी किंवा देव प्रबोधिनी म्हणतो आपण, प्रबोधिनी एकादशी, या 4 महिन्यांच्या काळाचं जे महत्त्व आहे की देव शयनात जातात, शेषनागावरती शयनासाठी जाता आहेत आमचे विष्णू. मग त्यांना आपण का बरं त्रास देतो वेगवेगळ्या साधना करून, मंत्रपठण करून? तर त्याचा थोडक्यात अर्थ बघूया. देवशयनीचा आधी अर्थ बघूया. मुळात देव शयनात जातात किंवा झोपायला जातात असं म्हटलेलं नाहीये. देव योगनिद्रेत जातात अशी ती व्याख्या आहे. म्हणजे बघा ना, कुंभकर्णाची सुद्धा गोष्ट आहे की तो काही काळ झोपलेला असतो, तो योगनिद्रेत असतो असं कुठे कोणी वाचलंय का? पण आमचे विष्णू मात्र योगनिद्रेमध्ये जातात. योगनिद्रा ही मुळातच एक सजगतेची अवस्था आहे. 3 अवस्था सांगतात, त्याच्यातली ही अत्यंत सजग अवस्था. हा त्याचा पहिला संदर्भ. दुसरा संदर्भ बघूया. मग हे झोपणं नाहीये आणि देवशयनी एकादशी ती एकादशी आहे, तिथी कुठली याच्यावर खूप सगळं काही महत्त्वाचं ठरून येतं बरं का. मग एकादशीचा अर्थ काय आहे? 2-4 आपण वेगवेगळे संदर्भ बघूया. यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आपल्या पुराणांमधली, ती थोडीशी गमतीशीर गोष्ट आहे. आपण एकादशी म्हटलं की त्याची गोष्ट सांगताना पापपुरुषाची गोष्ट येते. शास्त्र असतं ते असं म्हणतात की नाही, तर शास्त्रातला संदर्भ पहिले बघूया. मग पापपुरुषाची गोष्ट काय सांगते? पापपुरुष निर्माण केला विष्णूंनी, श्री विष्णूंनी सगळ्या पापांचं नियमन करण्यासाठी पापपुरुषाची निर्मिती केली. आणि यमाच्या गृही या पापपुरुष त्याचं कार्य करत होता. लोक असंख्य प्रकारची पापं घेऊन तिथपर्यंत पोहोचत होते आणि त्यांच्या पापांचा योग्य तो मोबदला त्यांच्याकडून कसा करून घ्यायचा, कशी ती शिक्षा पूर्ण करायची, हे या पापपुरुषाचं काम होतं. मग एकदा श्री विष्णू सहजच गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की माझे हे भक्त, त्यांनी केलेत खरी पापं, पण बिचारे किती त्रास सहन करतायत. मग त्यांना फारच दया आली. ती दया येऊन ते म्हणाले की यांचं हे कसं बरं मी थांबू, यांच्यातून यांची सुटका कशी बरं मी करू, याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. असं म्हणून श्री विष्णू ध्यानमग्न झाले आणि त्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये त्यांना एका सुंदर अशा देवीचं, शक्तीच्या स्वरूपाचं दर्शन झालं. त्या शक्तीच्या स्वरूपाला श्री विष्णूंनी विचारलं, अगं कोण तू? काही ठिकाणी हीच योगमाया असं सुद्धा संदर्भ येतो. काही ठिकाणी असं म्हणतात, ती म्हणाली, अहम एका दासी, मी एक दासी आहे, एक छोटीशी दासी, तुमची सेवक आहे. मग एका दासीवरनं एकादशी असा एक छान कथाभाग येतो. आता मुळात पुराणांमध्ये ह्या कथा येतात कशासाठी? तर एकादशीचे महत्त्व सांगताना की ही एक दासी जी आहे ती असं म्हणते की मी या सगळ्यामधून लोकांना मार्ग दाखवू शकते बरं का. ती ही एकादशीची तिथी. आता एकादशीच्या तिथीचं भौगोलिकही महत्त्व आहे. भौगोलिक महत्त्व बघताना 11व्या आणि 12व्या दिवशी, सहसा आपला जो 15वडा असतो की नाही, पक्ष म्हणतो आपण, 11व्या आणि 12व्या दिवशी चंद्राच्या कलेनुसार समुद्राला सर्वाधिक भरती येते. मग समुद्र म्हणजे काय? तर जलतत्व. पृथ्वी जशी 75% पाण्याने व्यापलेली आहे, तसं जे जे पृथ्वीमय आहे म्हणजे आपला देह, तो सुद्धा 75% पाण्याने व्यापलेला आहे. मग आपल्या शरीरातलं जलतत्व म्हणजे आपल्या भावना आणि विचार. एकादशीची ही तिथी 11वा दिवस आहे. एकादशीची ही तिथी म्हणजे आपल्या भावना आणि विचार यांच्या नियमनाची तिथी आहे.
त्याला भरती येईल आणि मग या भरती आलेल्या भावनिक आपल्या भावनांचा जो कोश आहे किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की आपल्या शरीरातलं जे जलतत्व आहे, या सगळ्याला या भरतीच्या काळामध्ये योग्य ती दिशा देण्याचा एकादशी हा संदर्भ. आता याला थोडासा आपण वैज्ञानिक किंवा शास्त्रशुद्ध काय त्याची मांडणी आहे ते बघूया. एकादशी 1 आणि 10, आकडा काय आहे 10. मग 10 काय आहे बरं आपल्याकडे दशग्रंथी आहेच. शिवस्वरोदय शास्त्रात दशग्रंथींचं वर्णन येतं. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रिय ज्या दिवशी एक चित्त, एक विषय, एक धारणा, एक ध्यान धारण करतात तो हा एकादशीचा काळ. म्हणूनच 10 आणि 1 एकादशी. तर आपल्या 10 इंद्रियांनी एकच विषय या दिवशी धारण करायचा आहे. तो विषय काय हेही लवकरच बघूया. हा विषय धारण करणं हा पहिला भाग. मग 10 ग्रंथी. 10 ग्रंथींचं वर्णन शिवस्वरोदय शास्त्रामध्ये येतं. शिवस्वरोदय शास्त्र असं म्हणतं आपल्या शरीरातल्या या 10 ग्रंथी एका ग्रंथीपाशी म्हणजेच सुषुम्ना नाडी म्हणा किंवा ग्रंथी म्हणा, तर या सुषुम्ना नाडीवरती या 10 नाड्या एकत्रित एकतानता पावतात किंवा समत्व साधतात. ती ही गोष्ट एकादशीच्या निमित्ताने तुम्ही साधू शकता. हे दोन्ही तिन्ही संदर्भ आणि आता एक शेवटचा संदर्भ आणि मग आपण बघूया की नेमकं उद्या मला करायचंय काय. तर एकादशीचा शेवटचा संदर्भ आहे आपल्या मेडिकल सायन्समधून. मग काय म्हटलेलं आहे, तुम्ही मेडिकलची कुठलीही परीक्षा दिली असेल तर या परीक्षेतही हा विषय येतो. त्याच्यामध्ये जंक DNA असं एक म्हटलेलं आहे. तर जंक DNA मध्ये काय सांगतात की असा काहीतरी DNA की ज्याला स्वतःचा असा विषय नाही. या DNAचं लखन थांबवायचं असेल, या DNAचं जे झिजणं आहे ते थांबवायचं असेल तर त्याला एक विशिष्ट असा सत्वयुक्त सात्विक विचार दिला पाहिजे. अशा सगळ्या अर्थी एकादशीचं महत्त्व आहे. मग एकादशीचे काही संदर्भ आपण बघितले आणि मग या दिवशी करायचे काय तर उपवास करायला सांगतात. मग उपवासाचा अर्थ काय, उपवास याचा अर्थ उपवसती. उप म्हणजे जवळ, वस म्हणजे राहणे. कशाच्या जवळ राहायचंय, आता पहिले सगळे संदर्भ आठवा. 10 इंद्रियांनी, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियांना एकच विषय द्यायचा आहे. तो विषय असा असणार आहे ज्याने तुमच्या अंतरंगाच्या वारीची सुरुवात होईल आणि पुढचे 4 महिने ही वारी सदैव चालू राहील. मग तो विषय म्हणजे श्री विष्णू. मग देवशयनी म्हणजे देव योगनिद्रेतल्या ह्या देवाची अंतरंगाची ही साधना करून आपल्या आतमध्ये पिंड ब्रह्मांड न्याय म्हणतो की नाही आपण. मग ब्रह्मांडात श्री विष्णू तत्व आहे, मग माझ्या देहातही ते आहे. मग माझ्या देहामधल्या या श्री विष्णूला या योगनिद्रात्मक अवस्थेमधून म्हणजेच माझ्या डोळ्यांनी जे बाह्य मी बघते आहे त्या बाहेरच्या डोळ्यांना आता आतमध्ये वळवायचं आहे. ती माझी दृष्टी चक्षु, आपल्या चक्षूंची जागृती आहे इकडे. त्याच्यामुळे या प्रकारे आपल्या अंतरंगामधल्या श्री विष्णूंची ही साधना करायची आहे. मग ही साधना तुम्ही ऐहिकही करू शकता किंवा पारमार्थिक किंवा अध्यात्मिक सुद्धा करू शकता. ती कशी करायची हे उद्यापासूनच्या पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघणार आहोत. रोज असाच छोटा छोटा विषय घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे सगळ्या ज्या व्हिडिओच्या अपडेट्स आहेत त्या मिळत राहतील. आज आपण इथेच थांबूया. वारी अंतरंगाचीच्या पुढच्या भागात म्हणजेच उद्याला आपण चातुर्मास आणि चातुर्मासातली विविध व्रत हा विषय घेऊन येणार आहोत. नमस्कार.